इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नमस्कार. बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेंढऱ्याची वाडी पेंडूर या प्रशालेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. बुधवारी 24 जून 2026 ला पेंढऱ्याची वाडी पेंडूर इथं प्रशालेचे पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांच्याकडनं या भव्य सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मुख्य सोहळ्याच्या आरंभापूर्वी सर्वांच्या वतीनं सदिच्छा प्रार्थना सादर करण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन आणि श्रीदेवी सरस्वतीला वंदन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, सत्कारमूर्ती सौ देवयानी त्रिंबक आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान बरकुटे आणि प्रशालेचे विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक श्री तेंडोलकर यांच्यासह केंद्र प्रमुख उत्तम पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. सत्कारमूर्ती सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं. उपस्थित महिलांच्या वतीनं त्यांची ओटी भरण्यात आली. यावेळी सौ देवयानी आजगावकर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याला सरपंच संतोष गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, केंद्र प्रमुख उत्तम पाटील, श्री नंदू राणे, साईशा पटनाईक, गौरी पटनाईक, जयश्री चव्हाण, साहित्यिक तसंच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुका अध्यक्ष दीपक पटेकर, रत्नप्रभा गावडे, समीक्षा बरकुटे, राऊळ गुरुजी, भरत कौठणकर, कवी राजेंद्र गोसावी यांच्यासह विविध मान्यवर आणि उपस्थितांनी मनोगत व्यक्त केलं. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेळके यांनी आभार प्रदर्शन केलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काळोजी गुरुजी यांनी केलं. उच्च श्रेणी मुख्याध्यापक सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी 36 वर्ष शिक्षकी सेवा सविनय सकारात्मकतेने बजावली. त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याला त्यांच्या पहिल्या नियुक्तीपासून ते बदल्यांच्या विविध ठिकाणचे पालक, ग्रामस्थ तसंच त्यांचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्याला मान्यवर म्हणून उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे तसंच सरपंच संतोष गावडे या लोकप्रातिनिधिक त्रिमूर्तीने, केंद्र प्रमुख उत्तम पाटील व विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक श्री तेंडोलकर आणि सर्वांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती सौ देवयानी त्रिंबक आजगावकर आणि त्यांचे पती निवृत्त मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांचं लोकांशी लोकहितासाठी असलेलं योगदान हे अलौकिक कार्य असल्याचा आशय व्यक्त केला. यापुढेही सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांच्या 36 वर्षांच्या अनन्यसाधारण अनुभवाचा गावातल्या प्रशालेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उचित उपयोग व्हावा असं सांगताना त्यांनी सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांना आता माणूस म्हणून देखील भरभरून आनंद घ्यायचा सल्ला मान्यवर लोकप्रातिनिधिक त्रिमूर्तीने दिला. सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी घडवलेले हजारो विद्यार्थी आणि त्याच्या दुपटीचे पालक तसेच त्याच्या कितीतरी पटीने शालेय शैक्षणिक प्रक्रियेत साथ देणारे त्याचे सहशिक्षक व सहशिक्षिका, विविध ठिकाणून आलेले सन्माननीय ग्रामस्थ, हितचिंतक आणि उपस्थित सर्वांनी एका सदैव शैक्षणिक जाणीवेतल्या वर्धिष्णू सात्विकतेला डोळे भरून आणि डबडबलेल्या डोळ्यांनी प्रशंसेसह साजरं केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. डाव्या उजव्या दोन करानी सहकार्याची साथ मिळाली, अमरते नाते बंधुत्वाचे, अमरते नाते बंधुत्वाचे, हो कशी उतराई मुक्त मी झाले आज हो, या शाळेचा या सेवेचा निरोप घेते निरोप घेते